करतात, काय टेन्शन आहे? सर, इनोव्हेटेक्स आणि एलिफंट टँक ही एक अतिशय नवीन संकल्पना आम्ही म्हणजे डी.वाय. पाटील PGDM इन्स्टिट्यूट अकुर्डी आणि डेटा टेक लॅब्स पुणे हे दोन संस्था मिळून आम्ही जे UG आणि PG स्टुडंट्स आहेत सर्व पुणे, महाराष्ट्र आणि इंडियामधले सगळ्या कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना आम्ही हा एक प्लॅटफॉर्म देत आहोत एलिफंट टँकद्वारे, की त्यांचे जे नाविन्यपूर्ण आयडियाज आहेत, ज्या विद्यार्थ्यांना बिझनेस करायचा आहे, ह्या आयडियाजला आम्ही एंजल इन्व्हेस्टर्स समोर त्या विद्यार्थ्यांना प्रेझेंट करण्याचा हा प्लॅटफॉर्म त्यांना देत आहोत. आणि यावेळेस या एलिफंट टँकच्या कार्यक्रमामध्ये अनेक एंजल इन्व्हेस्टर्स येणार आहेत आणि ह्या आयडियाज ते सिलेक्ट करून, म्हणजे हे सगळं AI बेस्ड सिलेक्शन असणार आहे आणि मग एंजल इन्व्हेस्टर्स त्या आयडियाजला फंडिंग करून तो जर त्यांची आयडिया स्केलेबल असेल तर 2 वर्षांच्या अवधीमध्ये ती आयडिया आमच्या संस्थेमध्ये इन्क्युबेट केली जाईल आणि त्याला एक फुल स्केल बिझनेसचं स्वरूप आम्ही देणार आहोत. आणि विशेष म्हणजे जे आपल्या रिमोट एरियाजमधले जे विद्यार्थी आहेत, ज्या कॉलेजेसमधले आहेत, त्या विद्यार्थ्यांना म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांसाठी आम्ही ओपन केलेले आहे, पण आम्हाला त्या विद्यार्थ्यांकडून पण प्रतिसाद मिळालेला आहे आणि अशा विद्यार्थ्यांना आम्ही मदतीचा एक प्लॅटफॉर्म देत आहोत. यातच आम्हाला एक मोठं समाधान आहे. यात फक्त डी.वाय. पाटीलचीच पार्टिसिपेट असणार आहेत कॉलेजेसचे? नाही, भरपूर पुणे, मी जसं सांगितलं, पुणे, महाराष्ट्र आणि भारतभरच्या वेगवेगळ्या कॉलेजेसला आम्ही संपर्क केलेला आहे आणि तिथून या आयडियाज आमच्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. रजिस्ट्रेशन फी वगैरे नाही, ती विनाशुल्क आहे, कम्प्लिटली फ्री आहे. आणि 2 दिवस जेव्हा विद्यार्थी आमच्याकडे असेल तेव्हा आम्ही त्यांची सर्व प्रकारची काळजी घेणार आहोत आणि ते आमच्या बरोबर दिवसभर असणार आहे. ही विनाशुल्क प्रकल्प आहे हा. ठीक आहे, थँक्यू. इथे बघा सर, जे पण पार्टिसिपेट येणार आहे त्याच्या वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील, मात्र प्रत्यक्षात इम्प्लिमेंट कसं केलं जाईल त्याच्यासाठी कशा प्रकारे मॉनिटरिंग करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या आयडियाज कॉपीराईट घेऊन त्याच्या काय म्हणजे काय लक्षात येणार? ॲब्सोल्युटली सर, जसं मगाशी आपण बोललो, एलिफंट टँक हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड प्लॅटफॉर्म आहे. ह्या प्लॅटफॉर्ममध्ये 365 डिग्री ऑटोमेशन आपण केलेलं आहे. आयडिया रिसिप्टिव्हपासनं ते स्कोरिंग, फंडिंग आणि ॲग्रीमेंट ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमेटेड केलेल्या आहेत. प्रत्येक आयडिया जी सबमिट झालेली आहे ती पूर्ण आयडिया ज्या स्टुडंटनी सबमिट केली आहे तो त्यांचा कॉपीराईट आहे. आपण त्याला पुढे त्या आयडिया कॉपीराईट बरोबर पुढे ट्रेडमार्क कसं करायचं हेही आयडेंटिफाय केलेलं आहे. ही सगळ्या प्रोसेसमध्ये आपण त्यांना सपोर्ट करणार आहोत. डेटा टेक लॅब्स आणि डी.वाय. पाटील PGDM इन्स्टिट्यूट हे 2 ॲक्सेलरेटर म्हणून त्या प्रत्येक स्टुडंट बरोबर काम करणार आहेत. म्हणजे प्रत्येक आयडियाला त्याचं युनिकनेस आणि त्याला स्केलअप करायला लागणारे प्रत्येक गोष्ट, वेदर इट्स टेक्नॉलॉजी, वेदर इट्स स्ट्रॅटेजी, वेदर इट्स मार्केटिंग, सेल्स, प्रोडक्शन, ह्याच्यासाठी काय काय करता येईल हे सगळं आपण या कॅम्पसमधल्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये काम करणार आहोत.